Hello students, today we are going to study 10 number chapter disaster management. In that we are going to study nature and scope of disaster. In last lecture we have seen some disaster and their effects of disaster. Now we are going to discuss nature and scope of disaster. Taking into consideration the scope of disaster, some of the important facts must be thought over as follows. If there is any disaster occur, there are some phases are there. First one is pre-disaster phase. Second one is the warning phase. Third one is the emergency phase. Fourth one is the rehabilitation phase. Fifth one is the recovery phase. And sixth one is the reconstruction phase. There are 6 phases in disaster. This second two phases are बिफोर डिझास्टर. तर ह्या ज्या 2 फेजेस आहे ह्या डिझास्टरच्या अगोदर असतात. प्री डिझास्टर फेज म्हणजे डिझास्टरच्या अगोदर येणारी जी फेज असते तर ती फेज. फॉर एक्झाम्पल फ्लड इज अ डिझास्टर. जर फ्लड असेल तर फ्लड येण्याच्या अगोदरची जी फेज असते त्याला म्हणतात प्री डिझास्टर फेज. तर हेविली रेनफॉल होत असतो. तर हेविली रेनफॉलमुळे फ्लड ऑकर होणार असतो. तर हे जे डिपार्टमेंट असतात फ्लडचे जे डिपार्टमेंट असतात यांना ही फेज माहीत असते प्री डिझास्टर फेज. आफ्टर दॅट वॉर्निंग फेज जी सेकंड फेज असते फ्लड येण्याच्या अगोदर. तर इथे ही जी वॉर्निंग फेज असते तर या फेजमध्ये वॉर्निंग केलेली असते. जो पण एरिया आहे फ्लड अफेक्टेड एरिया तिथे वॉर्न केलेलं असतं की या एरियामध्ये फ्लड येऊ शकतो. त्याच्यामुळे इथल्या लोकांना रिहॅबिलिटेशन करावं लागेल म्हणजे तिथल्या लोकांना तिथून स्थलांतर करावं लागेल. दॅट इज वॉर्निंग फेज. आफ्टर दॅट इमर्जन्सी फेज. दिस इमर्जन्सी फेज ऑकर ड्युरिंग डिझास्टर. आफ्टर दॅट रिहॅबिलिटेशन फेज. तर ही जी रिहॅबिलिटेशन फेज असते तर डिझास्टर झाल्यानंतर जो अफेक्टेड एरिया आहे किंवा तिथल्या लोकांना तिथून हलवण्याची जी फेज असते त्याला म्हणतात रिहॅबिलिटेशन फेज. आफ्टर दॅट फिफ्थ वन इज अ रिकव्हरी फेज. तर जो अफेक्टेड एरिया आहे दॅट एरिया रिकवर. दॅट मीन्स रिकवरिंग फेज. आफ्टर दॅट रिकन्स्ट्रक्शन फेज. इन दॅट disaster area there is collapsing of buildings, collapsing of bridges, and after the disaster newly that constructions occur. That means reconstruction phase. In that important are 3 phases. Taking into consideration the nature and scope of disaster, only 3 aspects of the disasters are important for common सिटीजन. जे कॉमन सिटीजन असतात तर त्यांना ह्या 3 फेज इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट वन इज द फेज ऑफ इमर्जन्सी. इन दिस फेज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस फेज इज द मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज ओनली. ही अशी फेज असते का मॅक्झिमम लाईव्स म्हणजे लोकांना इथे वाचवण्याचं कार्य केलं जातं. व्हेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. आता ही जी फेज असते इमर्जन्सी फेज या फेजमध्ये काय केलं जातं? व्हेरियस ॲक्शन्स कुठल्या ॲक्शन्स घेतले जातात? रेस्क्यू ऑपरेशन्स केले जातात, मेडिकल असिस्टन्स मेडिकल ट्रीटमेंट दिले जातात, फर्स्ट एड ट्रीटमेंट्स आर गिवन टू पीपल और विक्टीम, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस. आता जे कम्युनिकेशन असतं तर हे कम्युनिकेशन इथे केलं जातं. रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया. तर इथल्या लोकांना हलवण्याचं काम केलं जातं. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी इस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. आता कुठलाही जो डिझास्टर आहे त्याची ग्रॅव्हिटी किती आहे ते ह्या फेजमध्ये ओळखलं जातं. दिस फेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. After that second phase is transitional phase. This is the transitional phase. In transitional phase, rehabilitation work is started in this phase after the
सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर. आता कुठलाही डिझास्टर आला तर तिथे डिस्ट्रक्शन होणार असतं, तर इथल्या लोकांना हलवण्याचं काम या फेजमध्ये केलं जातं. दॅट मीन्स रिहॅबिलिटेशन वर्क. इट इन्क्लूड्स क्लिअरिंग ऑफ डेब्रिज, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेरिंग रोड्स एक्सेट्रा. आता ह्या फेजमध्ये काय केलं जातं? डेब्रिज मीन्स जे पण ॲनिमल्स किंवा ह्युमन बिईंग तिथे डाय झालेले असतात त्यांना हलवण्याचं काम इथे केलं जातं. म्हणजे जे डिके मटेरियल आहे ते इथून कमी केलं जातं. रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, तर जो वॉटर सप्लाय आहे जो खराब झालेला असतो किंवा तिथला वॉटर सप्लाय कंटिन्यू करण्याचं काम किंवा व्यवस्थित करण्याचं काम इथे केलं जातं. रिपेरिंग रोड्स, फॉर एक्झाम्पल एनी earthquake occur, that time roads also destruct, and in this condition repairing road also important so that it will help the bring normally in public life. तर ह्या गोष्टींमुळे जी पब्लिक लाईफ आहे ती सुरळीत होऊ शकते. रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टिम्स इज इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ दिस फेज. तर ह्या फेजमध्ये लोकांचं स्थलांतर करण्याची गरज असते किंवा जे विक्टिम्स असतात त्यांना मदत कार्य करण्याची गरज असते. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूशन्स ऑफर मॉनिटरी अँड अदर टाईप ऑफ हेल्प सच पीपल. तर अशा वेळेस जे वेगवेगळ्या संस्था असतात ह्या पण मदत कार्य करण्याचं काम करत असतात. इट हेल्प्स टू द सूथ द मेंटल स्ट्रेस ऑफ अर्लीएस्ट इफ these victims are offered with a permanent mean of earning livelihood and these truly rehabilitation. आता या ठिकाणी ज्यांचं परमनंट जे लाईव्हलीहूड आहे किंवा जे त्यांचं अर्निंग असतं, ऑक्युपेशन्स असतं, हे जर गेलेलं असेल तर इथे मदत कार्य किंवा इथे लोकांना परमनंटली काम देण्याचं काम करत असतात या संस्था. इन थर्ड फेज दॅट मीन्स रिकन्स्ट्रक्शन फेज. तर ही जी रिकन्स्ट्रक्शन फेज असते इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड ऑर हायली कॉम्प्लिकेटेड फेज. तर ही जी फेज असते दिस फेज बिगिन इन ट्रान्झिशनल फेज. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटी लाईक रोड अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर. आता हे ज्या बिल्डिंग्स असतात एखाद्या डिझास्टरमुळे ज्या तुटलेल्या बिल्डिंग्स असतात त्यांना कन्स्ट्रक्ट करण्याचं काम इथे करावं लागतं. रोड्सला कन्स्ट्रक्ट करावं लागतं. वॉटर जे सप्लाय आहे ते रिस्टोअर करावे लागतात. फार्मिंग प्रॅक्टिसेस ऑल्सो रिस्टार्ट. तर ही जी फेज असते हिला रिकन्स्ट्रक्शन फेज म्हणतात. जी फार्मिंग प्रॅक्टिस आहे किंवा जे फार्म आहे पूर्ण क्रॉप्स कोलॅप्स झालेले असतात तर यांना पूर्णपणे नव्याने फार्मिंग करावी लागते. इट लॉंग टर्म ऑफ रिकन्स्ट्रक्शनची. आता ही जी रिकन्स्ट्रक्शन फेज आहे दिस इज लॉंग टर्म फेज. तर हिला बराच वेळ लागतो. द प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर. आता जे आपलं अर्थ प्लॅनेट आहे याच्यावरती बऱ्याच मिलियन इयरपासून वेगवेगळे डिझास्टर ऑकर होत असतात. तर हे जे डिझास्टर आपण जर बघितले किंवा ऐकले तर आपल्या मनाला फार वाईट वाटत असतं. मोस्ट ऑफ द डिझास्टर आर रिलेटेड अनप्रेडिक्टेड सिच्युएशन हॅव बीन ऑकर्ड इन एशियन कॉन्टिनेंट अँड रिजन ऑफ पॅसिफिक ओशियन. आता बरेच जे पॅसिफिक ओशियन आहे किंवा एशियन कॉन्टिनेंट आहे तर इथे बरेच जे डिझास्टर झालेले आहेत हे अनप्रेडिक्टेड आहेत म्हणजे अचानक झालेले आहेत. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्लॅनेट अर्थ हॅज ऑकर्ड ड्यू टू सच डिझास्टर. आता जी प्लॅनेट अर्थ आहे याच्यावरती बरेच वेगवेगळे डिझास्टर ऑकर झालेले आहेत आणि याच्यामुळे बरीच लाईफ लॉस झालेली आहे. जनरली सच कंडिशन्स नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अराइज ड्यू टू ग्रेट इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ ह्युमन बिंग. तर आता हे जे नॅचरल इम्बॅलन्स आहे तर हे कशामुळे होतं शक्यतो जो इकॉनॉमिक प्रोग्रेस आहे ह्युमन बिंगचा ग्रीड म्हणता येईल. इथे जो वर्ड आलेला आहे ग्रीड हव्यास. तर जो आपला इकॉनॉमिक प्रोग्रेसचा जो हव्यास आहे तर याच्यामुळे आपल्याला खूप जास्तीचं पाहिजे असतं आणि याचा इफेक्ट नेचरवरती होत असतो आणि नेचरवरती जेव्हा इफेक्ट होतो तर नेचरवरती इफेक्ट झाल्यानंतर त्याचा इफेक्ट एन्व्हायरमेंटवरती पण होत असतो. इन रिॲलिटी ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सेव्हरल इयर हॅव बिकम
फेअर्स एक्झाम्पल increasing population, its increased need emergency problem out of it are now extremes end. आता जे increasing population आहे तर याच्यामुळे पण बरेच एन्व्हायरमेंटची अफेक्ट झालेले आहेत. सच डिझास्टर हॅव बीन इन्क्रीज आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. जे वर्ल्ड वॉर सेकंड झालं आहे तर याच्यानंतर बरेच नॅचरल डिझास्टर झालेले आहेत. पेज नंबर 113. नाउ स्टुडंट यू कॅन सी द पिक्चर ऑफ द मालिन विलेज. दिस डिझास्टर occurred in 2014. लँडस्लाइड, ह्यूज लँडस्लाइड इन मालिन विलेज, तालुका आंबेगाव, डिस्ट्रिक्ट पुणे. तर हे जे मालिन गाव आहे आंबेगाव तालुका आणि पुण्यामध्ये आहेत हे गाव. तर 2014मध्ये मोठंच लँडस्लाईड झालेलं होतं. तर हे जे गाव आहे हे डोंगराच्या पूर्ण कडेला वास्तव्यास होतं. तर इथे हे छोटंसं गाव होतं आणि इथे हेविली रेनफॉलमुळे पूर्ण जो डोंगर आहे तो कोसळला होता आणि पूर्ण लँडस्लाईड झाली होती. पूर्ण गाव त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं. You can see here the first picture is in the disaster and after the reconstruction phase occur. तर ही जी स्कूल आहे तर ही पूर्ण कोलॅप्स झालेली दिसते फर्स्ट पिक्चरमध्ये अँड सेकंड पिक्चरमध्ये आपण ही स्कूल परत रिकन्स्ट्रक्ट झालेली बघू शकतात. अनदर सच थ्रेड ऑफ ह्युमन बीइंग इज फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट ऑल्सो. तर जे ॲटॉमिक एनर्जी प्लांट असतात तर याच्यामध्ये पण बरेच ॲक्सिडेंट होत असतात. फॉर एक्झाम्पल रेडिएशन लिकेज ऑकर आफ्टर ब्लास्ट इन ॲटॉमिक एनर्जी प्लांट ॲट चेर्नोबिल इन रशिया. तर जे रशियामधला जो प्लांट आहे चेर्नोबिल तर इथे ॲटॉमिक ब्लास्ट झाला होता रेडिएशनच्या लिकेजमुळे. तर हे असे जे ब्लास्ट होतात तर याच्यामध्ये बराच ह्युमन लॉस होतो, प्रॉपर्टी लॉस पण होत असतो. इट इल इफेक्ट आर स्टील एक्सपिरियन्स इन दिस रिजन. आता हे ज्याचे जे ॲटॉमिक ब्लास्टचे जे इफेक्ट असतात तर हे बरेच दिवस चालू असतात. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली यूज्ड इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हा जो ॲटॉमिक प्लांट होता रशियामधला तर हा इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी वापरात येत होता. नाऊ अ डेज मेनी कंट्रीज आर इक्विप्ड विथ ॲटॉमिक एनर्जी. तर पूर्वी ज्या अशा काही डेव्हलप्ड कंट्री आहेत तर इथेच हे प्लांट्स होते, पण आता बऱ्याच अशा कंट्री आहेत की ते ॲटॉमिक एनर्जीवरती इलेक्ट्रिसिटी जनरेशन केलं जातं. आउट ऑफ दिस रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज इज इंक्रीजिंग ड्यू टू केअरलीनेस. तर जे ॲटॉमिक प्लांट्स असतात तर इथे जर केअरलेस झालं तर अशा ठिकाणी रेडिएशनचं लिकेज होऊ शकतं आणि मोठा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. आउट ऑफ दिस रिस्क ऑफ रेडिएशन मॅनेजमेंट हॅज बिकम foremost need almost all the nation. In the fact, it is most necessary for citizens of all countries because they are main suffer in any type of disaster. आता कुठलीही कंट्री असेल तर तिथले जे कॉमन पीपल आहे तर यांच्यावरती इफेक्ट होत असतो. हेच डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ सिटीजन्स इन डिझास्टर मॅनेजमेंट इज हायली नेसेसरी. आता कुठलाही डिझास्टर मॅनेजमेंट असेल तर इथे कॉमन जे पीपल आहे यांचं पार्टिसिपेशन खूप इम्पॉर्टंट असतं. सिमिलरली डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम शुड बी चेंज विथ रिस्पेक्ट ऑफ लोकेशन, टाईम अँड नेचर ऑफ डिझास्टर. आता कुठलेही जे डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम आहे तर प्रत्येक ठिकाणी सेम नसणार आहे. जसा डिझास्टर आहे जसे त्याचे इफेक्ट आहे, जसा एरिया आहे किंवा लोकेशन आहे त्याच्यावरती डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन बनवणं नेसेसरी असतं. देअर मे बी एनी टाईप ऑफ डिझास्टर, इट शुड बी ओव्हरकम. कन्सेप्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बीन अराईज आउट ऑफ दिस ओनली. आता जसा डिझास्टर असेल तसं डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन बनवणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज डिझास्टर मॅनेजमेंट.
आता आपण डिझास्टर्स बघितले, इफेक्ट्स बघितले. आता एक्झॅक्ट डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं? डिझास्टर मे बी मायनर और मेजर, शॉर्ट और लॉंग टर्म ऑल्सो. इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट नेसेसरी फॉर इट. आता जे डिझास्टर असतं ते कसंही असू शकतं, छोटं असू शकतं, मोठं डिझास्टर असू शकतं, शॉर्ट टर्म असू शकतं, लाँग टर्म असू शकतं. तर असे डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी इफेक्टिव्ह प्लॅन गरजेचे असतात. देअर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. तर जे डिझास्टर मॅनेजमेंट असतं तर ते डिझास्टर मॅनेजमेंट आणि पब्लिक पार्टिसिपेशन हे दोन्हीही खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा पब्लिक पार्टिसिपेशन असेल तेव्हाच डिझास्टर मॅनेजमेंट सक्सेसफुल होऊ शकतं. डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर और मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट और ॲट लीस्ट अचीव द ॲबिलिटी टू फेस इट. आता इथे डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन दिलेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्ट काय? तर कुठलंही डिझास्टर आहे त्यांना प्रिव्हेंट करणं, त्याला थांबवणं किंवा मेकिंग अरेंजमेंट, तर अरेंजमेंट करणं डिझास्टरला फेस करण्यासाठी, ऑर लिस्ट अचीव टू ॲबिलिटी टू फेस इट. तर कुठलंही डिझास्टर असेल तर त्याला फेस करण्यासाठी काय काय मॅनेजमेंट करायची आहे किंवा काय काय गरजेचं आहे तर ते ठरवणं, त्याला म्हणतात डिझास्टर मॅनेजमेंट. तर आपण डिझास्टर थांबवू शकत नाही पण त्याचे इफेक्ट्स कमी करू शकतो. डिझास्टर इज व्हेरी फास्ट प्रोसेस लाईक अँड ॲक्सिडंट. तर जे डिझास्टर आहे तर ती खूप फास्ट प्रोसेस असते. डिझास्टर काय सांगून होत नसतं. पण जर एखादं डिझास्टर येणार असेल तर त्याची वॉर्निंग फेज असते, तर ती समजते. तर ती समजल्यानंतर आपण त्याच्यावरती मॅनेजमेंट करू शकतो. किंवा एखादं डिझास्टर झालं, समजा फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, तर हे काही सांगून होत नसतं. पण डिझास्टर झाल्यानंतर त्याचे आपण इफेक्ट कमी करू शकतो जर प्रॉपर आपल्याकडे मॅनेजमेंट असेल तर. इन केस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट देअर शुड बी अन अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉसेस. तर जर डिझास्टर मॅनेजमेंट असेल तर जे ह्युमन लॉस होतं तर हे आपण कमी करू शकतो. डिझास्टर आर नेव्हर प्लॅन बट लॉसेस ड्यू टू कॅन बी प्रिव्हेंट इन प्लॅन मॅनर. तर आपण डिझास्टर थांबवू शकत नाही पण त्याचं जर एक प्लॅन असेल आपल्याजवळ तर आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याचं प्रमाण कमी करू शकतो. नाउ नेक्स्ट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज disposal of human lives suffered by human being during the calamity and release of the people. आता जे ह्युमन बिईंग आहे किंवा जे सफर झालेले आहे डिझास्टरमध्ये, एखाद्या कॅलॅमिटीमध्ये, तर त्यांना किंवा जे डाय पीपल आहेत त्यांना डिस्पोजल करण्याचं काम इथे इम्पॉर्टंट असतं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. जर त्यांचं डिस्पोजल व्यवस्थित झालं नाही तर त्याच्यामुळे इपिडेमिक्स डिसीजेस ऑकर होऊ शकतात. सेकंड वन इज सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. तर जे इसेन्शियल गोष्टी आहेत ज्या लोकांना आपण पुरवू शकतो तर त्या आपण देऊन डिझास्टरचा इफेक्ट आपण कमी करू शकतो. हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे. थर्ड वन, रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकॉन्सिलेशन ऑफ डिझास्टर. आता जी ह्युमन लाईफ जिथली डिझास्टर झालेला आहे तिथे जी डिस्ट्रॉय झालेली आहे किंवा तिथे खराब झालेली आहे तर त्याला आपण रिस्टोअर करू शकतो. फोर्थ वन इज रिहॅबिटंट डिझास्टर विक्टिम्स. तर जे विक्टिम्स आहे, जे इंज्युअर पीपल आहे तर त्यांना आपण रिहॅबिलिटेशन करू शकतो. म्हणजे त्या अफेक्टेड एरियापासून आपण दूर चांगल्या जागी नेऊ शकतो. दॅट वन इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. फिफ्थ वन इज कन्सिडरिंग प्रोटेक्टिव्ह मेजर इन डिझास्टर. सच डिझास्टर विल नॉट रीच इन फ्युचर अँड स्लोप टेक केअर टू रिड्यूस देअर इंटेन्सिटी. आता एखादा डिझास्टर आहे तर त्याची प्रोटेक्टिव्ह मेजर आपण घेऊ शकतो. म्हणजे तो डिझास्टर जर आला तर तिथे आपण काय काय करू शकतो तर हे ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण ठरवू शकतो. आणि असे डिझास्टर फ्युचरमध्ये येऊ नये
म्हणून आपण काय काय काळजी घेऊ शकतो, त्याची इंटेन्सिटी कशी कमी करू शकतो, तर हे आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये प्लॅन करू शकतो. इन डिझास्टर मॅनेजमेंट देअर इज द प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आता जर डिझास्टर मॅनेजमेंट करायची असेल त्याच्यामध्ये प्री डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन असतो अगोदर. म्हणजे कुठलाही डिझास्टर येण्याच्या अगोदर आपण काय काय प्लॅन करू शकतो आणि डिझास्टर झाल्यानंतर आपण काय काय मॅनेजमेंट करू शकतो, तर ह्या दोन गोष्टी इथे येतात. इन फर्स्ट प्री डिझास्टर मॅनेजमेंट दिस इन्क्लूड्स द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाईप ऑफ डिझास्टर फॉर दॅट पर्पज. आता कुठलाही डिझास्टर येण्याच्या अगोदर आपण काय प्लॅन करू शकतो, तर ते प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येऊ शकतं. काय काय प्रिपरेशन करणार आहोत, काय प्लॅनिंग करणार आहोत डिझास्टर फेस करण्यासाठी. इन फर्स्ट आयडेंटिफाय द प्रो डिझास्टर एरिया. तर जो डिझास्टर होण्याच्या अगोदरचा जो एरिया आहे किंवा कुठलाही डिझास्टर ऑकर होईल किंवा येऊ शकतो, तर तो एरिया आपण ओळखायचा आहे. दॅट मीन्स आयडेंटिफाय ऑफ प्रो डिझास्टर एरिया. सेकंड, कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड प्रोबेबल साईट ऑफ डिझास्टर थ्रू प्रेडिक्टिव्हिटी इंटेन्सिटी मॅप अँड हॅझार्ड मॅप रिस्पेक्टिव्हली. तर असा जो एरिया आहे तर तिथले आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. तिथल्या डिझास्टरची इंटेन्सिटी किती आहे, किती प्रमाण आहे, डिझास्टर किती वेळा येऊ शकतो, तर त्याचं प्रेडिक्शन करायचं आहे. जी मॅप्स असतात त्याच्यावरून किंवा जो हॅझार्डस मॅप आहेत तर त्या मॅपवरून आपण ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. सेकंड इज थर्ड वन, गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. तर जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे तर त्यांना जे डिझास्टर मॅनेजमेंटची जी टीम आहे तर त्यांना स्पेशल ट्रेनिंग देऊ शकतो आपण. तर स्पेशल आपण ट्रेनिंग देऊ शकतो डिझास्टर मॅनेजमेंट टीमला. तर फोर्थ वन इज increasing awareness about disaster management among the general public through training programs, mass media and etc. प्रो डिझास्टर मॅनेजमेंट. आता जी प्रो डिझास्टर मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये आपण काय प्लॅन करू शकतो, जी जनरल पब्लिक आहे तर त्यांच्यामध्ये आपण अवेअरनेस इन्क्रीज करू शकतो, त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. तर अशा वेळेस हे लोकही मदत कार्य किंवा रेस्क्यू ऑपरेशन्स करू शकतात. दिस इज some pre-disaster management. After that, pro-disaster management. This pro-disaster management is after disaster. तर डिझास्टर झाल्यानंतर हे प्रो डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन होतं. फर्स्ट वन इज द प्रोव्हाइडिंग ऑल टाईप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू व्हिक्टीम ऑफ डिझास्टर. तर जे व्हिक्टिम्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची जी हेल्प आहे तर ती करणं, तर हे फर्स्ट मॅनेजमेंट आहे. सेकंड वन इज द पार्टिसिपेशन ऑफ preferably local people saved from disaster in arranging the help to victim. तर जे लोकल पीपल आहेत यांचं पार्टिसिपेशन इथे जे विक्टिम्स आहेत त्यांना हेल्प करण्यासाठी अरेंज करायचं आहे किंवा जे लोकल पीपल आहेत यांना जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे तर इथे ट्रेनिंग देण्याचं काम अगोदर केलेलं आहे प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आणि हेच लोक इथे विक्टिम्सला मदत कार्य करू शकतात. थर्ड वन इज क्विक इस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर. डिफरंट टाईप ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल सेंटर. आता जे हेल्प सेंटर आहेत तर हेल्प सेंटरला पटकन जी माहिती आहे ती पुरवणं, वेगवेगळे जे डिझास्टरचे टाईप्स आहेत त्यांच्या नीडनुसार ते कंट्रोल सेंटर आहेत त्यांची मदत घेणं. फोर्थ वन इज द कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू व्हिक्टीम अँड कंटिन्युअस रिव्ह्यू टू द हेल्प. आता जे मटेरियल आहे तर याच्यामध्ये कॅटेगरायझेशन करणं, जे कंट्रोल सेंटर आहे तर त्यांच्याकडून ही मदत घेणं आणि ही जे मटेरियल आहे ते व्हिक्टीमपर्यंत पोहोचवणं, तर हे प्रो डिझास्टर मॅनेजमेंटचा एक प्लॅनचा एक भाग होतो. फिफ्थ वन इज बीइंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू. तर जो डिझास्टर येणार आहे किंवा आलेला आहे तर त्याच्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रिपेअर राहणं,
तर हे प्रो डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येऊ शकतं.